अजय सोबत जे 4 गुंड हल्ल्यात सामील होते त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे। आता त्यांच्या जबानीत कळेल बचावासाठी। नेत्रा कशी आहे? खूप घाबरली होती। गौरंगदा आहेत तिच्याबरोबर। आजी, आता हे मावशीला कसं सांगायचं? मी सांगते शांतीला, हातपातूर ही एवढी ओझी उचलली, पण हे ओझ जवर पाय चालत्यात, हात वळत्यात, तवर ही कामं मला केलीच पाहिजेत बघ। आलेच मी। बाबा, काय झालं? तब्येत बरी आहे ना तुमची? उदळकर सत्यजित बाबा काय झालंय? आणि असं अर्धवट सांगू नका मला, नीट सांगा काय झालंय? त्या माणसानं भर रस्त्यात एका माणसाचा खून केलाय। काय? हो, जीवानीशी मारलंय एका, अटक झाली त्याला। कुणाला मारलंय? आणि तुम्हाला कोणी सांगितलंय हे सगळं? मला कळलं कुणाला मारलं, कधी मारलं, कसं मारलं, त्यापैकी मला काहीही माहिती नाहीये। मला जेवढं कळलं तेवढं तुला सांगितलं। बाबा, आपण आत्ताच्या आत्ता त्यांना भेटायला गेलं पाहिजे। तुम्ही चला, आपण आत्ता लगेच जाऊया। नाही म्हणून आपण कुठेही जायचं नाहीये। आणि हे खरं आहे की खोटं आहे ते मला नेमकं अजून काहीच कळलेलं नाहीये। आणि जरी हे खरं असलं ना तरी सुद्धा आपण या प्रकरणाशी काही देणं घेणं नाही। अहो, पण हे सगळं जर खरं असेल तर मग अजिबातच जायचं नाही, अजिबात जायचं नाहीये। आपल्या तिकडे जाण्याचे अनेक वेगळे अर्थ निघू शकतात, त्याचा आपल्या केसवर परिणाम होऊ शकतो। त्या माणसाने रस्त्यामध्ये कोणाचा खून केलाय, अशा माणसाचे आपला संबंध येता कामा नाही। आणि कदाचित त्या माणसाचा एखादा नवीन असा डाव सुद्धा असू शकतो ना। बाबा, मला पूर्ण खात्री आहे की यात त्यांचा कुठलाही डाव नसणार। खरंच काहीतरी गंभीर झालंय म्हणून। ते काही असलं तरी सुद्धा आपण तिकडे जायचं नाही। आणि म्हणून हे मी तुला शेवटचं सांगतोय, जोपर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत मुधोळकरच काय, मुधोळकराच्या घरातल्या कुठल्याही माणसाची तुझा कसलाही संबंध येता कामा नये। अहो बाबा, पण माझं जर तुला ऐकायचंच नसेल ना तर मग माझ्याशी बोलू पण नको ना। हे चुकलंय, मोठी चूक आहे। देवाच्या वही खात्यात मोठी चूक झाली, काहीतरी गडबड आहे। कारण हे असं घडू नाही शकत, असं घडण्याचं काही कारणच नाहीये ना।
अजयचा आणि सत्यजितचा काही संबंध नाहीये. मुळात अजय नावाचा नीच माणूस सत्यजितच्या आयुष्यात आला कोणामुळे? माझ्यामुळे ना. मग मुळात माझा आणि सत्यजितचा काही संबंध नाहीये. तर माझ्यासारख्या तद्दन अनोळखी बाईसाठी सत्यजितनी आणि त्याच्या अख्ख्या घरानी दुःखाचा डोंगर का उपसायचा? नाही, मी सांगते रियांक तुम्हाला, काहीतरी मेजर गडबड आहे. अनघा, तुला असं का वाटतं की हे सगळं तुझ्यामुळे झालंय? नाही तर काय संबंध आहे? काय संबंध आहे मुंबईत राहणाऱ्या अजय खोपकरचा आणि इथे कोल्हापुरात राहणाऱ्या सत्यजित मुधोळकरचा? काय संबंध आहे? किती महिने झाले असतील मी सत्यजितला भेटून? 7-8 महिन्याच्या ओळखीवर कुणी आपलं आयुष्य नाही गमावून बसत. आयुष्य नाही पणाला लावत कुणी. नाही, कुठल्या तरी चुकीचं बटन दाबलं गेलं. येस, आय एम शुअर. पुन्हा मागे फिरून चूक सुधारायला हवी आपण. मी सत्यजितला भेटलेच नसते तर. तेवढी एक गोष्ट अजून देवाला जमलेली नाही. काळ पुन्हा मागे नेणं, त्यामुळे असे वेडगळ विचार करणं चुकीचं आहे. आणि मला सांग, 7-8 महिन्यांपूर्वी तू सत्यजितसाठी एक अनोळखी व्यक्ती होतीस, पण आज त्याची सर्वात जवळची मैत्रीण आहेस तू. नसते तर काही बिघडलं नसतं त्याच. नसतं बिघडलं, पण मैत्रीमुळे खूप नुकसान झालं त्याचं. भरपूर नुकसान, फक्त नुकसान. फायदा आणि नुकसानीची काळजी करत मैत्री करणारा सत्यजित कधीच नव्हता. त्यामुळे हे असं बोलून त्याच्या मैत्रीचा असा अपमान करू नकोस अनघा. आणि तुझं सोड, मी कोण आहे? इयत्ता 3रीत असताना अनावधानाने चुकीच्या बाकावर बसलेला एक अनाथ मुलगा, त्यांनी अडवलेल्या जागेवर मी बसलो म्हणून मधल्या सुट्टीत 4 मुलं मला बडवत होती. हे पाहून सत्यजित मध्ये शिरला आणि त्याने मला स्वतःच्या बाकावर आणून बसवलं. आज एवढी वर्ष झाली मी त्याच बाकावर बसलोय अनघा. मला अजय माझ्या आयुष्यातून जायला हवा होता विहंग, कायमचा. पण त्याची किंमत सत्यजितचं आयुष्य नाही असू शकत. सत्यजित फायटर आहे, तो यातूनही बाहेर येईल. आता भीती फक्त एकाच गोष्टीची आहे, शुभ्राची कस्टडी. दादा बघा ना, मंजिरीने स्वतःला कोंडून घेतलंय. काय? चल 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 लोक. नाही, ते बोलली माझ्याशी. मला म्हणाली थोडा वेळ मला एकटीलाच राहू दे. मी तिला समजावलं, 2 घास तरी खाऊन घ्या. ऐकतच नाही ती काही माझं. मी सर्वतोपरी या मुलीला समजावण्याचा प्रयत्न करतो की आता तरी विचार काढून टाक त्या माणसाचा. आता तरी आणखी विचार करून स्वतःच्या आयुष्याचा मातेर करून घेऊ नकोस. तर ही मुलगी काही ऐकायलाच तयार नाहीये.
मी काय म्हणते, आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा ना अजून. आणखी थोडा वेळ म्हणजे किती वेळ द्यायचं का? आता कोर्टाचा निकाल यायची वेळ झालेली आहे आणि तरी सुद्धा ही त्याच्या चुकीपायी स्वतःला त्रास करून घेते ना. दादा तुम्हाला ठाऊक आहे ना ती किती हळवी येते. अनोळखी माणसाचं दुःख सुद्धा तिला हेलावून टाकतं. इकडे तर सत्यजितराव. तेच तर म्हणतो की मी आता सोड त्याचा विचार. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली, आता तू तुझ्या कर्मामुळे तुझ्या मुलीला शिक्षा नको देऊस बस. नाही नाही, असं नाही होणार, मला खात्री आहे. काहीही झालं तरी ती शुभ्रावर कुठलंही संकट येऊ नाही देणार. दादा, तिला खरं तर तुमच्या आधाराची गरज आहे. ती जरी आई झाली असली तरी तिला तिच्या आईची उणीव भासत असेलच ना. कदाचित आता जास्त भासत असेल. ती आई आणि वडील अशा दोन्ही भूमिका सांभाळते. आणि तुम्ही सुद्धा. खरंय, खरं तुझं म्हणणं खरंय. गेले काही दिवस मी सुद्धा माझी मनशांती हरवून बसलोय. काय करू ग, काळीज रडायला लागलं ना की मग शरीर बधीर होऊन जात. ठीक आहे, तू एक काम कर, तू तिचं ताट तयार कर. हा ना, घे, मी बघतो काय करायचं ते. सगळं नीट आहे ना आता? हं? दादा कुठे आहेत? त्यांना काही केलं नाही ना त्या माणसांनी? गौरांग, आपण ना तिथेच थांबायला हवं होतं. निदान तू तरी तिथे थांबायला हवं होतंस. हो मित्रा, पण त्या ठिकाणून तुला सुखरूप बाहेर काढणं जास्त गरजेचं होतं आणि दादालाही तेच हवं होतं. रे पण मग दादा एकटेच तिथे. ऐक, शांतपणे. तुला सोडल्यानंतर मी त्या ठिकाणी परत गेलो होतो. तेव्हा दादाच्या हातून तिथे एकाचा खून झाला. दादा स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सरेंडर झाला. मित्रा, तो मेलेला माणूस अजय होता. अजय खोपकर, अनघा राजेचा नवरा. मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा मला कळलं की तुला स्ट्रेसमुळे घेरी आली. आत्याने मंजुषाने कसं बसं तुला रूम पर्यंत आणून झोपवलं. आणि दादांचं काय? माहित नाही. I'm lost. लहानपणी जेव्हा जत्रेत हरवलो होतो तेव्हा जी फिलिंग आलं तसंच फिलिंग आता आलं. तेव्हा दादाच आला होता मला शोधत तंबूपाशी. आता तोच. मित्रा, मनू, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते, पण ऐक सांगतो, आता झाल्या गोष्टींचा विचार करून उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. बस झालं तेवढं झालं ना. आता त्या माणसासाठी स्वतःचा जीव नको जाळूस. असं कसं म्हणता बाबा तुम्ही? कितीही झालं तरी एकमेकात गुंतलो होतो आम्ही. आता जरी आम्ही एकमेकापासून दूर व्हायचा निर्णय घेतला असला तरी काही भावनांना अंत नसतो ना बाबा. तर काय रिॲक्ट होतं मला खरंच कळत नाहीये.
मला खरंच कळत नाही तुला कसं समजावून सांगू म्हणू. अगं त्याने चूक नाही गुन्हा केलाय आणि तो वारंवार करण्याची सवय आहे त्याला. आधी त्यांनी तुझ्या भावनेला, तुझ्या विश्वासाला मारलं, तुझ्या भरोशाला मारलं आणि आता भर रस्त्यामध्ये एका माणसाला हेतू पुरस्सरपणे त्याने. हेतू पुरस्सरपणे? तुम्ही इतक्या ठामपणे कसं काय म्हणू शकताय? म्हणून त्या माणसाने कोणाला मारलंय तुला अजून ठाऊक नाही म्हणून तुला त्याचा उमाळ येतोय. पण जेव्हा तुला कळेल ना त्या माणसाने कोणाला मारलंय तेव्हा तुझे सगळे भ्रम दूर होतील आणि मग मला बोलायची गरजच पडणार नाही ना. कुणाचा खून झाला? अनघराजे तुला माहितीये ना. यांनी तिला? तिला नाही, तिचा नवरा अजय खोपकर. अजय खोपकरचा खून केलाय त्यानं. आणि आय एम डॅम शुअर हे सगळं त्याच्या प्रेम प्रकरणामधूनच घडलेलं आहे. त्याच्या आणि अनघराजेच्या रस्त्यामध्ये अजय खोपकर नावाचा अडथळा दूर करण्याचा त्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. ते त्याच्यासाठी त्या तळमळाची काही गरज नाही. नाही बाबा, ते रागीट आहेत, तापट आहेत. माझा विश्वास गमावलाय त्यांनी खरंय, पण म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी ते कुणाचा जीव नाही घेणार. हे का झालं, कसं झालं मला नाही माहिती, पण ही बातमी ऐकल्यापासून माझं मन सुन्न झालंय. बाबा, अरे जयेंद्र तुम्ही आलात काय? मग शेवटी तुमच्या मित्राचा खरा चेहरा समोर आलाच ना. नाही आता याच्यावर सुद्धा तुमच्याकडे काहीतरी स्पष्टीकरण असेलच. आय मीन म्हणजे जे झालं ते तुम्हाला कळलंय? व्यंगराव, काही गोष्टी अशा असतात ना की ते लपून राहूच शकत नाही, वाऱ्याच्या वेगाने पसरत जातात. शेवटी माझं म्हणणंच खरं ठरलं. हो, तुमचा मित्र माणूस किंवा शब्दापासून सुद्धा कित्येक मैल लांब आहे. आतापर्यंत मस्तवालपणे त्याने लोकांच्या मनावर हल्ले केले, आता त्याची पुढची पायरी गाठली. बस बाबा, जे झालंय ते जाऊ दे व्यंगराव. आता त्याची कड अजून किती घेणार तुम्ही? मला खरं तुमची कमाल वाटते. त्यापेक्षा मला खूप वाईट वाटतं तुमच्या वाईट संगतीबद्दल. भविष्याचा विचार करून केली जाते ती मैत्रीच नसते बाबा. एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांची सोबत करणं ही खरी मैत्री. आणि अशा मैत्रीचा पाया भक्कम असतो. असं आपण तुमच्या त्या जगापलीकडच्या मैत्रीबद्दल आणि त्या माणसाबद्दल न बोललेलंच बरं ना. दुसरं काही महत्वाचं असेल तर बोला. मला मंजिरी वहिनींना भेटायचंय, त्यांच्याशी थोडं बोलायचं. तुमच्या मित्राबद्दल बोलायला आला असेल तर त्याची आवश्यकता नाही. त्याबद्दल तिला अजिबात भेटू सुद्धा नाही. का? जे काही झालंय ते मनस्ताप होते तिला एका खुन्याशी लग्न केल्याबद्दल. बाबा, तो केवळ अपघात आहे आणि त्यामुळे सत्यजितला गुन्हेगार ठरवणं साफ चुकीचं आहे. तो माणूसच चुकीचा आहे. तो अपघात नाही, फक्त घातच घडवत असतो. त्या माणसाची सावली सुद्धा माझ्या मुलीवर पडू नये असं आतापर्यंत मला वाटत होतं, पण आता त्याच्या नावाचा उच्चार सुद्धा तिच्या समोर होणे असं वाटतंय. नाही बाबा, पण मला असं वाटतंय की जे काही झालंय ते कळण्याचा वहिनीला पूर्ण हक्क आहे. नाही, मला त्याची गरज वाटत नाही. तिला जे कळायचं होतं ते कळलंय. तुम्हाला काय तिच्या जखमेवरती मीठ सोडायचंय? मला तसं म्हणायचं नव्हतं बाबा. नाही, तुम्ही काहीच म्हणू नका. माझी अशी धारणा होती व्यंगराव की काही गोष्टी तुम्हाला फार लवकर समजतात. त्या माणसाचा विषय सुद्धा नको असं काही क्षणापूर्वी मी तुम्हाला बोललो होतो तेव्हा. मी शुभ्राला भेटू शकतो? त्या माणसाचं दूत म्हणून तर अजिबात नाही. मी
ऍडव्होकेट करमरकरांशी बोलली. ते तुमच्या बेलसाठी अप्लाय करणार आहेत. पण ऑनेस्टली बेल मिळणं कठीण आहे. हे जे काही झालं त्यामुळे आपल्या केसचं तर हे सगळं कसं झालं हे मी तुम्हाला विचारणार नाही. मी जर त्याला मारलं नसतं तर त्यानं माझ्या भावाला, त्याच्या बायकोला आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला मारलं असतं. मला माहिती तुम्ही खूप कष्ट घेऊन माझी केस लढली, पण आता माझ्यामुळे यू कुडंट हेल्प इट. बट दिस इज नॉट फेअर. तुमच्यासाठी, तुमच्या मुलीसाठी यू बोथ डिझर्व इच अदर. एनिवे, तुम्हाला कधीही जी काही मदत लागेल, जी काही, आय एम ऑलवेज. थँक्स.